श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जेवण झाल्यावर ताटात हात धुणे अशुभ का मानले जाते, तर त्यामागचे आपण शास्त्र कारणे समजून घेऊया. त्यामागचे काय कारण आहेत तर जाणून घेऊया. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका. आपल्यापैकी बरेच जण हे जेवणानंतर ताटामध्ये हात धुतात, तर काही जण हे ताटामध्ये हात धुत नाहीत. तर आपल्या शास्त्रामध्ये ताटामध्ये हात धुणे हे अशुभ मानले जाते. तर हे अशुभ का मानले गेलेले आहे, याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपल्याकडे 16 संस्कारामध्ये एक संस्कार आहे, अन्नग्रहण संस्कार. हा संस्कार 5-6 महिन्याच्या शिशुवर केला जातो. तिथपासून पुढे आयुष्यभर या संस्काराचे पालन आपण करत असतो. जेवणाच्या सवयी, नियम आणि शिस्त यांचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. त्यामुळे चुकीच्या सवयी निदर्शनास आल्यावर त्या लगेच काढून टाकल्या पाहिजेत. जसे की जेवण झाल्यावर ताटात हात धुणे. बऱ्याच घरात जेवण झाल्यावर ताटात हात धुण्याची सवय असते. ही सवय अत्यंत चुकीची आहे आणि त्याला कोणत्याही शास्त्राचा आधार नाही. उलट तसे करणे फारच ओंगळवाणे दिसते. एक वेळ जेवण झाल्यावर स्वतःचे ताट उचलून ते धुवून टाकणे यात शिस्त दिसून येईल, परंतु ताटात हात धुणे हे शास्त्राला धरून नाही. शास्त्रानुसार अशा चुकीच्या सवयीमुळे दारिद्र्य येऊ शकते. अन्नातून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होते. त्या अर्थी अन्न हे शक्तीचे रूप आहे. म्हणूनच अन्न देणाऱ्या शक्तीला आपण अन्नपूर्णा असे म्हणतो. आणि सकस भोजनाने प्राप्त झालेल्या शक्तीचा सुयोग्य वापर करून माता लक्ष्मीलाही प्रसन्न करतो. परंतु रिकाम्या ताटात खरकट्या हाताने पाणी टाकणे हा अन्नपूर्णेचा अपमान आहे. त्यामुळे अन्नपूर्णेची अवकृपा होऊन माता लक्ष्मीचाही रोष आपण ओढवून घेत असतो. यासाठी ताटात पाणी टाकणे योग्य नाही. मूळ शास्त्र काय आहे, तर जेवण हा यज्ञ आहे आणि अन्न ही त्यात टाकलेली आहुती आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नव्हे जाणीजे यज्ञ कर्म, असे आपण जेवणापूर्वीच्या श्लोकात म्हणतो. याचा अर्थ पोट भरावे म्हणून जेवत नाही, तर शरीराला ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून आपण जेवतो. आपल्या पोटात जो अग्नी आहे त्याला अन्नाची आहुती टाकल्यानंतर जेवण पूर्ण झाल्यावर हा अग्नी शांत करण्यासाठी फळीवर पाणी हातात घेऊन आचमन करायचे असते आणि यज्ञाची पूर्तता झाली अशी त्यामागे भावना असते. तळहातावर घेतलेले पाणी ईश्वराचे स्मरण करून प्राशन करायचे असते. त्यामुळे त्या पाण्याला तीर्थरूप प्राप्त होते आणि हे अन्न ज्या भगवंताच्या कृपेमुळे मिळाले त्याच्या स्मरणाने यज्ञाची सांगता होते. यासाठी शास्त्र जाणून घेऊन मगच कृती करणे इष्ट ठरते, अन्यथा त्याला उलट परिणाम भोगावा लागू शकतो. जेवताना साधे सोपे नियम लक्षात ठेवावे. जेवणापूर्वी आणि जेवण झाल्यावर देवाचे आभार माना. गरज असेल तेवढेच अन्न घ्या. ताटात अन्न वाया घालवू नका. आपल्या ताटाबाहेर पडलेले अन्नकण हे एकत्र गोळा करून चिमण्यांना, कावळ्यांना व इतर पक्ष्यांना घालावेत. जेवताना आसन घेऊन बसावे. जमिनीवर थेट बसू नये. शक्य असल्यास बसायला कापडी आसन घ्यावे आणि ताटाखाली पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यामुळे ताटाभोवती बारीक जीवाणू असल्यास ते ताटात प्रवेश करणार नाहीत. कुठे बाहेर लग्न समारंभाला, वाढदिवसाला, पार्टीला गेल्यास बुफे पद्धत असल्यास आपल्याला हवे तेवढेच अन्न ताटात घ्यावे व अन्न वाया जाऊ देऊ नये. जेवताना मांडी घालून बसावे. पलंगावर बसून जेवू नका. बऱ्याच लोकांना अंथरुणावर बसून जेवण्याची सवय असते. अशाने लक्ष्मीची अवकृपा आपल्यावर होते. वृद्धांनी टेबल खुर्ची तर तरुणांनी भारतीय बैठक घालून सहभोजन करा. जेवताना अन्न सांडणार नाही याची काळजी घ्या. आपले उष्टे खरकटे अन्न दुसऱ्या कोणाला उचलू न देता स्वतःच उचलून टाका. चालत फिरत जेवू नका. एका जागी बसून शांत चित्ताने जेवा. जेवताना बोलू नका. अप्रिय विषय काढू नका.
वाद घालू नका, रडू नका. आनंदाने जेवणाचा आस्वाद घ्या. प्रत्येक घास चावून चावून खा. सावकाश जेवा. चमच्यांचा वापर करण्याऐवजी हाताने जेवा. त्यामुळे अन्नस्पर्श आणि अन्नरस याची जाणीव समृद्ध होते. अन्न देणाऱ्या परमेश्वराचे, अन्न पिकवणाऱ्या बळीराजाचे आणि अन्न रांधून वाढणाऱ्या अन्नपूर्णेचे आभार मानायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. काही चूक झाल्यास तर कृपा करून कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.